नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं व्हावं आणि चांगल्या गोष्टीची सवय आपल्याला लागावी ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस ह्याच दिवशी आपण होळी साजरी करत असतो. 2 मार्च 2026ला यावर्षी होळीचा सण आला आहे आणि हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. ही पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे, त्यामुळे या दिवशी थोडेफार नियम आपल्याला पाळायचे असतात. मोस्टली बऱ्याच ठिकाणी होळी साजरी करण्याची पद्धत जवळपास सारखीच असते. वर्षभरामध्ये असे काही सण वार किंवा अशा काही तिथी असतात ज्यांची खूप वाट बघितली जाते, जेणेकरून काही उपाय त्याच तिथीला आणि त्याच मुहूर्ताला केलेले शुभ असतात किंवा केले जातात, ज्यामुळे आपल्या बऱ्याच सांसारिक आर्थिक अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळत असतो. त्यातीलच एक मुहूर्त म्हणजे दिवस म्हणजे सण आपला होळीचा सण आहे. आणि एकूणच काय तर आपल्या मागची जी काही इडापिडा, दुःख, दारिद्र्य, वाईट प्रवृत्ती जी काही आपल्या किंवा नजरदोष ज्याला आपण म्हणतो त्याचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी ह्यासाठी काही गोष्टी आपण होळीच्या दिवशी घरामध्ये आणून त्याची स्थापना आपण जर केली तर त्याचं जास्त फळ आपल्याला मिळत असतं. तर काही अशा वस्तू आहेत ज्या आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन केल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो, अष्टलक्ष्मीचा वास राहतो आणि अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते. तर ज्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्यापैकी जर तुमच्याकडे असतील तर घेण्याची गरज नाही आहे. त्यावरच तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी छान सेवा करा. जर नसतील तर तुम्हाला जर वाटत असेल की याची गरज आहे तरच तुम्ही त्या घ्या. तर त्या वस्तू म्हणजे बघा, पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो, त्यामुळे ज्या दिवशी आपण आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी काही उपाय जर केले तर ते जास्त फायदेशीर ठरतात. खूप कष्ट करून सुद्धा आर्थिक अडचणी खूप आहे, पैसा येतो आहे पण टिकत नाही. त्यासाठी ह्या गोष्टींची होळीच्या दिवशी जर घरात आपण स्थापना करून त्याची व्यवस्थित पूजा केली तर नक्कीच आपल्या आर्थिक अडचणी खूप प्रमाणामध्ये कमी होतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे श्रीयंत्र. तुम्हाला जर खूप आर्थिक अडचणी असतील, कर्ज असेल घरामध्ये, श्रीयंत्र नक्कीच तुम्ही स्थापन करा. जर असेल पण जर तुम्ही त्यावर सेवा नसाल करत तर सेवा नक्की सुरू करा. ह्या पौर्णिमेपासून तुम्ही नक्की सेवेला सुरुवात करू शकता. श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आसन आहे असे म्हणतात. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे स्थायी स्वरूपामध्ये वास करत असतात. त्यामुळे श्रीयंत्रावर प्रत्येक पौर्णिमेला, अमावास्येला किंवा मंगळवारी, शुक्रवारी आणि अशा काही तिथी ज्या असतात महत्त्वाच्या त्या दिवशी जर कुंकुमार्चनची सेवा केली तर ते अतिशय प्रभावी असतं. त्यामुळे आपल्या बऱ्याच आर्थिक अडचणी खूप दूर होतात. जर तुमच्यावर कर्ज असेल तर हळूहळू त्या कर्जातून तुम्हाला निघण्यासाठी मार्ग मिळतो. श्रीयंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याची माळसुद्धा ठेवायची असते. कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, पण नुसती माळ आणून ठेवून आणि यंत्र ठेवून तसं होत नाही. त्या माळेवर आपल्याला मंत्रजाप करायचा असतो, सेवा करायची असते. श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची जी माळ आहे त्यावर कमीत कमी 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करून ती माळ मग यंत्रावर ठेवायची असते. पण फक्त यंत्र देवघरात आणून ठेवल्याने चालणार नाही, कारण अतिशय प्रभावी अशा सेवा ह्या श्रीयंत्रावर करायच्या असतात, तेव्हाच तुम्हाला काही बदल जाणवतील. त्यामुळे सेवा करणार असाल तरच श्रीयंत्र घरामध्ये स्थापित करा. श्रीयंत्र हे पंचधातूचे सुद्धा तुम्ही घरी आणू शकता. आणि पौर्णिमेला, अमावस्येला, त्यानंतर गुरुवारी किंवा शुक्रवारी, मंगळवारी अशा देवीच्या कोणत्याही वाराला कुंकुमार्चन करायचे असते. कुंकुमार्चन कसं करायचे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे, तर तो नक्की जाऊन चेक करा. ह्या होळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही श्रीयंत्र नक्की घरी आणू शकता आणि त्याची स्थापना देवघरामध्ये करू शकता. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे कासव. पंचधातूचे कासव आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे, कारण आपण बघा जेव्हा कोणत्याही मंदिरामध्ये जातो तेव्हा कासवाचे दर्शन घेऊन आपण पुढे जात असतो. कासव घरामध्ये ठेवल्याने धनवृद्धी होते, पैशाची कमतरता आपल्या जीवनामध्ये होत नाही असे म्हणतात. तर त्यामुळे कासव एका प्लेटमध्ये ठेवायचा असतो, प्लेटसोबत तो येतो
आणि त्या प्लेटमध्ये कासवाचे जे तोंड आहे ते देवाकडे करायचं असते आणि प्लेटमध्येच ठेवायचं असते आणि पाण्यामध्ये ठेवायचं असते कासव. त्याची व्यवस्थित हळद कुंकू अक्षता लावून धूपदीप वाळून रोज पूजा करायची असते. तर अशा प्रकारे कासवसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे कवड्या. कवड्या ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये कवड्या असल्याच पाहिजे. लक्ष्मी ही बघा, पैसा हा खूप चंचल असतो. येतो घरी, पैसा आपल्याकडे येतो, पण खर्च कुठे होतो हे आपल्याला कळत नाही. आणि अखंड लक्ष्मी आपल्याकडे नांदावी, अष्टलक्ष्मी आपल्याकडे नांदावी ह्यासाठी होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी 7 कवड्यांचा अतिशय प्रभावी उपाय आहे, जो केल्याने आपल्या घरातील अखंड लक्ष्मी स्थिर राहते. बघा, जर तुमच्याकडे नवरात्रामध्ये सुद्धा आपण हा उपाय करत असतो. तर जर तुमच्याकडे कवड्या आधीच्या असतील पिवळ्या, तर नवीन आणायची गरज नाही. त्याच कवड्यांवर तुम्ही सेवा करू शकता. तर 7 कवड्यांचा, त्यासाठी 7 पिवळ्या कवड्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नक्की आणून घ्या. आणि 7 पिवळ्या कवड्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन आधी पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून. त्यानंतर त्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन त्यावर जे सांगणार आहे त्या सेवा करायची आहे. म्हणजे त्यावर 1 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, 1 वेळा पुरुष सूक्त, त्यानंतर 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे, तो 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र. हा 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा आहे विष्णू गायत्री मंत्र. त्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. कुबेर मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं विद्येश्वराय नमः हा आहे कुबेर मंत्र, तो 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. तर ह्या सर्व सेवा करायच्या आहे. उजव्या हातामध्ये 7 पिवळ्या कवड्या घेऊन सर्व सेवा झाल्यानंतर ह्या कवड्या एका पिवळ्या कापडामध्ये बांधून त्याची एक पोटली बनवायची आहे. आणि ती पोटली तुम्ही देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या लॉकरमध्ये तुमचे जिथे महत्त्वाचे कागदपत्र वगैरे राहतात तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा जी दुर्गाष्टमी राहते तेव्हा हे सगळं ही कवड्या काढून तुम्ही परत त्यावर ह्याच सेवा सांगितलेल्या सेवा करून परत त्याच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाला सुद्धा कवड्यांचे तोरण तुम्ही लावू शकता. कवड्यांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि लक्ष्मीची आपल्या घरावर नेहमी कृपा राहते. त्यानंतर शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी नक्कीच या होळीला आवर्जून घरी आणायची आहे ती म्हणजे 64 योगिनी यंत्र. अतिशय प्रभावी असे यंत्र आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा 64 योगिनीचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. हे यंत्र पौर्णिमेच्या दिवशी किंवा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायचे असते. ते यंत्र तुम्हाला कुठल्याही धार्मिक सामानाच्या किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज मिळून जाईल. तर ते स्वच्छ आणल्यानंतर स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवून त्यावर हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर हे यंत्र उजव्या हातामध्ये घेऊन 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र आणि 1 माळ नवार्णव मंत्र ह्या सेवा करायच्या आहे त्या यंत्रावर. त्यानंतर हे यंत्र आपल्या मुख्य दरवाज्यावर लावायचे आहे. यंत्र लावताना अशा प्रकारे लावायचे आहे की आपल्या घरामध्ये जो कोणी येणारा व्यक्ती राहील, जे येताना ते येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या यंत्रावर पडली पाहिजे. अशा पद्धतीने ते यंत्र मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आणि किंवा दुर्गाष्टमीला ते यंत्र काढायचे आहे, त्यावर सेवा करायची आहे आणि त्यानंतर परत ते दरवाजावर तसेच लावायचे आहे. यामुळे वाईट प्रवृत्ती आपल्यापर्यंत येत नाही. बघा, आपल्या घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या विचारानेच किंवा चांगल्या मनानेच आपल्या घरामध्ये येतो. हे महत्त्वाचे, हे असं जरुरी नाही आहे, कारण की आपल्याला नसते माहीत की कोणाच्या मनात काय आहे. त्यामुळे कितीही वाईट विचारांचा किंवा वाईट प्रवृत्तीचा माणूस जरी आपल्या घरामध्ये आला तरीही आपल्यापर्यंत ती वाईट प्रवृत्ती पोहोचू देत नाही हे यंत्र. याच्यामध्ये 64 योगिनी दिलेल्या आहे. तर त्यामुळे हे यंत्र नक्कीच आपल्या घरामध्ये सगळ्यांनी लावावं मुख्य दरवाजावर.
तर ह्या काही वस्तू होत्या ज्या आपण होळीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये स्थापन केल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वाढीस लागते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहते. तर ह्या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आणू शकता घरामध्ये. त्यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला काही नियमसुद्धा थोडेफार पाळायचे असतात. त्या दिवशी घर स्वच्छ करायचं असतं, कारण पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो. माता लक्ष्मीला तो दिवस समर्पित असतो, त्यामुळे घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे. मुख्य दरवाजासमोर पुसून स्वच्छ करायचं आहे, दरवाजा पुसून स्वच्छ करायचा आहे. दरवाजावर स्वस्तिक नक्की काढायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला काढायचं असते, पण ह्या पौर्णिमेला नक्की आवर्जून काढा. मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून त्याच्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढायचं किंवा त्यानंतर उंबऱ्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेचं सत्यनारायणसुद्धा त्याच दिवशी करायचं आहे. पौर्णिमेचं सत्यनारायण कसं करायचं ह्याचा व्हिडिओसुद्धा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि जर तुम्ही सत्यनारायण करत नसाल दर पौर्णिमेचं, तर ह्या पौर्णिमेपासूनसुद्धा तुम्ही सुरू करू शकता. तर व्हिडिओ नक्की बघा तो कसा करायचा. त्यानंतर होळीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करावी. जवळपास केंद्रामध्ये सहज मिळून जाईल पंचगव्य, किंवा जर पंचगव्य तुम्हाला अवेलेबल नसेल तर गंगाजल किंवा गोमूत्र टाकूनसुद्धा आंघोळ करू शकता. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. होळीची थोडी राख दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यात ठेवल्याने घरातील वास्तुदोष हा कमी होतो. नवविवाहित मुलींनी किंवा स्त्रियांनी होळीची अग्नी जळताना बघू नये असे म्हणतात. यामुळे त्या स्त्रियाच्या नवविवाहित जीवनामध्ये आणि पतीच्या जीवनामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते असे म्हणतात. तर असे काही नियम आहेत जे कुठे कुठे पाळले जातात. तर ही छोटीशी माहिती होती की आपण कोणत्या कोणत्या वस्तू होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो. तर व्हिडिओ माहितीपूर्ण जर वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढल्या व्हिडिओ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.